हाय फ्रेंड्स, नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर व्हिडिओची सुरुवात खूप लेट नाईटला केली आणि ह्याच्या आधीच्या व्लॉग्सवरनं तुम्हाला समजलं असं आम्ही गावाला आहे. तर हा व्हिडिओ त्याच्या आधीच आहे, बट मला टाकायला थोडासा लेट झाला एडिटिंगला वगैरे. आमची मजा मस्ती करत करत आम्ही चाललो होतो. का तर ह्यांना येडामाईचं गाणं आवडतं, श्रीला सोन्याचं झुमका सॉन्ग आवडतं आणि ह्या दोघांच्याच भांडणामध्ये आम्ही कधी गावी गेलो आम्हाला समजलंच नाही. का तर ह्या दोघांच्या भांडणात आधी हीच गाणं हिचं लावायची, परत तिचा बाबा, आणि हिचा मस्त डान्स वगैरे चालू होता. तिला म्हणलं होतं ब्लँकेट घेतलं, श्री छान झोप ग. म्हणली नाही मम्मा मला डान्स करायचा. म्हणलं ठीक आहे चल. आणि असं पण आम्हाला खूप लेट झाला होता, करमाळ्यात जायला आम्हाला 10:30 वाजले होते. नाही भेटणार, नाही भेटणार, नाही उचलत. घरी चाललो खायला घ्यायला, काहीच ओपन नाही का तर 10:30 वाजले. वडापावचं असेल का, बंद झालंय वाटतं, वडापाव बी दिसा नाही. आम्ही चाललो घरी. कुठे गेलं, हरवलं का? नाही हरवली वेळ आहे तू. श्रीला किंडर जॉय मध्ये इयरिंग्स भेटलेत. इयरिंग्स कानातले लहान लेकरासारखे बस खेळत. ते म्हणले दादे मम्मा चुकतून दे म्हणले. तर माहिती वडापाव खायची इच्छा झाली माझी. उतरायचंच नाही बाहेर. खायला काहीच नव्हतं, वडापावचं होतं आणि केक घेतले. मला तर तसा तर मोठा केक घ्यायचा होता, पण तो काय भेटला नाही का तर बेकरी वगैरे सगळं बंद होतं. आणि आमच्या सासूबाईला थोडासा केक जास्त आवडतो, बट भेटला नाही, काय करणार. आणि गावाकडे जाताना हा रस्ताच असा आहे की जरा जास्त खराब आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. आणि ह्यांना माहीत नव्हतं आम्ही येणार आहेत. हे मस्त झोपले होते, 11 वाजले होते. आम्ही हॉर्न वाजून वाजून ह्या दोघांना उठवलं. हे खरंच खूप खुश झाले. त्यानंतर हे कार्टून खायला चालू झालं. 11:30 वाजले होते आणि ह्याची मस्ती अशी चालू राहते. चला म्हणलं बाय, गुड नाईट. रामकृष्ण हरी मंडळी, गावाकडची छान अशी सकाळची सुरुवात झाली आणि सूर्योदयाचं छोटंसं शूट घेतलं. का तर घरी कोणच नव्हतं. हे गेले होते खाली दारं द्यायला आणि त्यांच्यासोबत सासूबाई गेल्या होत्या, का तर त्यांना सांगायचं होतं इथे इथे द्यायचं आहे. मग मी उठले, भांडे घेतले घासायला पहिले तर. का तर म्हटलं वाट बघत होते मी अशी तर की दारात मोटर कधी चालू होती, पण टाईम होता, पण एवढं म्हटलं नको टाईम वाट बघायला, का तर परत सगळ्याच कामाला लेट होईल. मी आधी मग नळ चालू केला आणि पटकन भांडे घासून घेतले. पटकन फ्रेश होते म्हटलं, का तर मी घातला होता ड्रेस आणि ते ड्रेस कम्फर्टेबल वाटत नाही गावाला असल्यानंतर, त्यामुळं म्हटलं पटकन आवरते. साडी घातली आणि त्यानंतर मी बनवायला लागले पोहे. का तर कार्टून झोपीतनं उठून माझ्यापाशी येऊन बसलं होतं, का तर तिला प्यायचं होतं चहा दूध आणि हे सगळे खाली होते रानात. तर मग मी म्हटलं चला हिला पटकन चहा दूध देते आणि पोहे करून घेतल्यानंतर खायला पोहे पण देते. आणि छोटा दादा इथेच आहे, का तर त्याला सुट्ट्या लागल्यात, तर म्हटलं चला पटकन आवरते माझं. पोहे रेडी करते आणि सगळ्यांना खायला देते आणि कार्टून थोडंफार खाईल. का तर पाणी चालू झालं ना एकदा, त्या पाण्यामध्ये लगेच खेळायला स्टार्टिंग होते. तोपर्यंत पटकन छान असे पोहे रेडी झाले. दारामध्ये मोटर चालू झाली लगेच, तर कार्टून पटकन खेळायला गेलं. मग मला काही राहावे ना, ते का तर लय मस्ती करत होती. पटकन बघायला गेली मी. अशी काहीशी मस्ती कार्टूनची चालू होती. पाण्यामध्ये खूप खेळत होती. का तर पुण्याला तर असं काही भेटत नाही, बट तिचं पाण्यामध्ये खेळत खेळतनं गाणी म्हणायचं चालू होतं आणि त्यातनं ती टीला दाबत होती. त्यामुळे मी तिला खूप ओरडली. का तर म्हटलं कुठंतरी लिकीज व्हायचं, टीला दाबू नको. ह्याच्या आधी तर मी यायच्या आधी टीवर बसलीच होती ती. त्यानंतर हिनं पूर्ण फ्रॉक भिजवला होता. मग म्हटलं आता हिला आंघोळ करण्याशिवाय काय पर्याय नाही. त्यानंतर म्हटलं मोकळ्या पाण्यात पटकन कपडे पण धुवून घेते. कपडे हे झाले, निवांत बसले, पण कार्टून बसून देईन असं कधी होणार नाही. तिने एक वाटी घेतली, म्हणजे आमच्या बागेला पाणी ठेवलं आणि त्यानंतर तेच भांडं घेतलं आणि परत त्या हांड्यात बुडवलं प्यायच्या. इतकी चिडले होते मी, तिला खूप ओरडले. आधी कुठलं घेतलं तू, इकडे तू आगाव, तू खाली हो, बसलाय पुढं माझ्या, तुला फटके द्यायचे बघ. सगळ्यांची वाट बघून जेवायला घेतलं होतं. म्हणलं चला 5 मिनटात येतो म्हणलं. कॉल केला होता तर मस्त असा आंबा तोडला आंब्यांचा. ह्यावेळेस खरं थोडेसे कमी आंबे आले तर झाडांना, नाही तर ह्याच्या आधी म्हणजे यावर्षी इतके आंबे होते ना, आम्ही इतके आंबे खाल्ले की मापाच्या बाहेर. त्यात तोपर्यंत म्हणलं चला आता जेवायला घेते बाहेर सगळं. तर मस्त असा आंबा चिरून घेतला आणि ह्याला ना कुई बनली, मला वाटलं नव्हतं बनली असेल. आणि म्हटलं असं मस्त तेल म्हणजे
चटणी मीठ लावून घ्यावं खायला, तोपर्यंत सगळे येतील. आणि मी मेथीची भाजी भाकरी बनवली होती, त्यासोबतच कैऱ्याही चिरून घेतल्या. सगळ्यांची वाट बघितली, तोपर्यंत कुणीच येईना. त्यात हे कार्टूनमध्ये मध्ये मी हे टाकते, त्यात मी ते टाकते, ह्याच हिचं चालूच होतं. पण म्हणलं चला हिचं चालूच राहील. मला खूप भूक लागली होती, का तर 12-12:30 झाल्या होत्या आणि मी नाश्ताही केला नव्हता. पोहे नको म्हटलं, का तर पोहे खाल्ल्यानंतर डोकं दुखतं. तर गावाकडचं असं रुटीन असतं. खरं तर जरवेळेस लवकर जेवण होतं, पण हे आणि काकू करमायला गेले होते, असंच काम होतं त्यांचं. आणि त्यानंतर मी जेवायला घेतलं, का तर ते तोपर्यंत आलते. त्यात तिनं कलिंगड चिरून घेतलं आणि तिला काही विश्वास नसल्यासारखं भाऊजी बाहेर म्हणजे पाठीमागे बसले होते, तर त्यांच्याकडे कलिंगड घेऊन चालले होते. पण काय तिचा पोपट झाला, कलिंगड सगळं खाली पडलं. अयो अनिल. खायला कुठून आणायचं? अंगूकडे जायचं खायला सांगू आणतात. कपडे आणते मी तुझी गाडीतली. हा काढता येते. लॉक काढा ना गाडीची, अशी कपडे आंगूचे कसले केस आहेत बघून बघून काढ. खाली तू पिलेत मी केस आता अंगुला दाढी हो का, अंगुला दाढी इथं मूच कुठे माझी दाढी कुठे? जाय काळा काळा करून टाक. हळू दाढी काढली, मूच अशी तोंडाच्या वर मूच आहे का अशी अशी. लगेच द्या ना. गंध लाव, अंगुला गंध लाव की, अंगुला गंध. तशी पण ती आणि पळून गेली, कळलं का तुम्हाला? टप्पू काय होता. मस्ती वगैरे घालायची चालू होती. त्यात पेप्सी आणल्या होत्या, तर पेप्सी मस्त एन्जॉय केला. श्रीला म्हणलं तुझी पेप्सी दे, का तर ती पटकन स्वतःची पेप्सी संपवायची. ज्याने खाल्ली नाही त्याच्याकडे जायची आणि पेप्सी मागायची. मग आपण एक्सचेंज करू. मी म्हटलं नाही मला नाही पाहिजे. आणि त्यानंतर आमच्या इथं छोटंसं क्यूटचं बाळ आलं. त्या म्हणलं ते तिला म्हटलं श्री माझं हे बाळा. तर ह्यांना म्हटलं बघा ना बाळ किती क्यूट आहेत. पण तिला इतका राग येत होता, मम्मा हे देऊन टाक म्हणायची, मी आहे तुझा बेबी. इतकी मस्ती घातली ना ते. काय ग श्रीषा? लय गोड आहे. अयो कसली पिढा आहे. माझं खान तुकडू नको ना तू. कोणती श्री? तुझा भाई आहे हा? छोटा भाई आहे तुझा. घेऊन जा की. उचल तुझं. श्रीला खूप चिडवलं, खूप चिडली होती. त्यानंतर राग गेली खाली कट्ट्याच्या आणि झाडं तोडत बसली. ह्याने हे ना सगळ्यांकडे येतं, खूप गोड आहे. आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या आणि हे कार्टून हे खाली जाऊन रुसून बसलं होतं. असं काहीचं गावाकडं खरंच खूप करमतं आणि छान वाटतं. रात्री केल्या चुलीवरती भाकरी, का तर गरम होतं घरात म्हणून बाहेर केले. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. मी आवरायला गेल्यानंतर गौरी आली आणि श्रीपाशी झोपली होती. खूप छान झोपली होती गौरी आणि श्री दोघी पण. आणि आज पुण्याला जायचं होतं. हा दिवस नको वाटतो, बट जावंच लागतं. का तर गावाकडे आल्यानंतर कसे दिवस जातात ते समजतच नाही. त्यात कार्टून उठलं, रेडी झालं, समजून सांगितलं होतं. भूक लागली तुला? आम्हाला असं पाहिजे ना. आणि आता घेऊन जायचं आहे आम्हाला कॅट अँड मांजर, हा ना शिशा? पण नाही ना, तिथं राहत नाही ते, त्याला इथं सवय लागली गावाची. आम्ही पुण्याला चाललोत ना की लगेच सासूबाईची तयारी असते आम्हाला. म्हणजे नाही का अंडे वगैरे द्यायचे, का तर श्रीला अंडे हे गावाकडचेच मी आणते येताना. सगळं सामान मी पटकन गाडीमध्ये ठेवलं, का तर नंतर काही विसरल म्हणून. असं काही न्यायचं नव्हतं, का तर आत्ताच गेलो होतो, सामान घेऊन गेलो होतो. मोटरही चालू होती, दारात निघायचं होतं, पण लवकर म्हटलं नाही का ऊन यायच्या आधी निघायचं होतं. पण थोडासा उशीर झाला. भाऊजी पण आले नव्हते. मग हे म्हटले भाऊजींना भेटूनच जाऊ.
का तर थोडासा लेट झालाच आहे असं आपण म्हटलं नाही का, तर थोडासा झालं. मग काय भाऊजी आले, त्यानंतर भाऊजीची ह्याची थोड्या वेळ मस्ती चालू झाली आणि येताना हे इतकं रडत होतं की मापाच्या बाहेरच. का तर तिथनं घरनं येताना दरवेळेस हिचा हाच प्रॉब्लेम असतो की तिला पुण्याला यायचं नसतं, गावालाच राहायचं असतं. बट काय करणार, स्कूल वगैरे आहे त्यामुळं लगेच यावं लागतं. करमाळ्यामध्ये आलं होतं, पण आम्हाला ना बासुंदी घ्यायची, तर ते शॉप ओपन नाही आहे. का तर ते आमच्या गावाकडचं शॉप आहे. त्यांना कॉल केला की नाही का, आता 8:30 वाजले, त्यात 8:30ला ओपन करतात, पण अजून थोडासा टाईम आहे. बघू भेटली तर. का तर खरंच खूप छान आहे बासुंदी. काय चाललंय, कोणतरी खूप रडत होतं, आता गप्प झालंय. आणली बासुंदी, एकच नंबर आहे. पुण्याला न्यायची होती पार्सल, तर ते म्हणले की राहणार नाही तिथपर्यंत जाईपर्यंत, म्हणून घेतली नाही. आता निघालो खात. चला आता थोड्या वेळात आम्ही घरी पोहोचतो. का तर गावाकडे जावं वाटलं घरी, एक नाही परत दुसऱ्या दिवशी येणं व्हायचं. आम्ही थोडंसं काम होतं त्यामुळं गावी गेलो होतो. आता लगेच दुसऱ्या दिवशी रिटर्न आलो होतं, म्हणजे आता अजून देऊरमध्ये येतं, अजून काही नाही थोडंसं जायला. नाश्त्याला थांबलो होतो नेहमीच्या ठिकाणी सिद्धटेकमध्ये वडापाव खायला, तिथं खाल्ला. का तर आम्हाला इकडे आल्यावर तशी टेस्ट भेटतच नाही, म्हणून कधी पण गेले की आम्ही तिथंच थांबतो, जाताना पण आणि रिटर्न येताना. हा का, मग बाबा तुला फटके दिले असते जोर जोरात. ट्रॅफिक लागलं तेव्हा हिनं असं रडत आलं, त्यामुळे मोबाईल घेतलाय बघायला. नाही नसताना दिला तर येईपर्यंत चालूच राहिला असतं. हा ना गं श्री.